एका चित्रपटाची अनाउन्समेंट झाली नाही मराठी इंडस्ट्रीमध्ये, की त्याच डेटवरती दुसरा चित्रपट क्लॅशमध्ये रिलीज होण्यासाठी तयार होऊन जातो. अशीच गत मराठी इंडस्ट्रीमध्ये झालेली आहे. एखाद्या चित्रपटाचा दिग्दर्शक असेल किंवा अभिनेता असेल, वरी जाण्याचं बघत नाही, की दुसरा चित्रपट लगेच त्या दिवशी येऊन पडतो व एकमेकाला खाली ओढण्यासाठी तयार होतात. तर अशाच प्रकारची गत आता मागेच 1-2 दिवसापूर्वी अनाउन्समेंट झाली होती एका मराठी चित्रपटाची, ज्याचं की नाव होतं बघा रानटी. तर रानटी या चित्रपटाची अनाउन्समेंट झालीच होती, की 2 दिवसामध्येच त्याच डेटला म्हणजे 22 नोव्हेंबरलाच आता आणखी एक मराठी चित्रपट जे आहे येऊन आदळलेला आहे. या चित्रपटाचं नाव आहे गुलाबी. गुलाबी असं या मूव्हीचं नाव आहे. एक वुमेन सेंट्रिक हा चित्रपट दिसत आहे. या मूव्हीच्या लीड कास्टमध्ये आपल्याला आता श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे, सुहास जोशी, शैलेश दातार त्यासोबत असेच बरेच काही कलाकार जे आहेत ते दिसणार आहेत. परंतु एकाच दिवशी म्हणजे विचार करा आणखी 1-2 महिन्याचा कालावधी बाकी असतानाही एकाच दिवशी 2 चित्रपटाला रिलीज करण्यासाठी तयार करून ठेवलेलं आहे मराठी चित्रपटांनी. म्हणजे एकमेकाला बळी जाऊ देण्याचं नाहीच. आपण हे ठरवूनच ठेवलेलं आहे असं मी म्हणेल. तर त्यांच्या ज्यांच्या त्यांच्या हातात आहे त्यांनीच विचार करावा. आपापले चित्रपट जो आहे बरोबर पोस्टपोन करावे किंवा एकाच दिवशी रिलीज करावे त्यांच्याच हातात आहे. तुमचे काय मत आहे याबद्दल नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक